कुंडली गौरदेवारे श्री ज्ञानदेव तुकाराम. जे तपो तेजाची राशी एकायतन ज्ञानासी, जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. चिंतनासाठी घेतलेली ओवी 4थ्या अध्यायातली 62 क्रमांकाची आहे. एका वेगळ्या विषयानं चिंतन अशा अर्थानं पण आहे. बघूया कसं होतं. पूज्य धोंडा महाराजांचा दरवर्षीचा पुण्यतिथीचा उत्सव आणि त्यावर्षी म्हणजे यावर्षी म्हणा किंवा दरवर्षी म्हणा पहिल्या दिवशीची पहिली सेवा माझ्या वाट्याला आहे. वडील करत होते, आता मी करतोय, एवढाच फरक. येतोय कमी येतोय. हॅलो औदुंबर पहा, आवाजच काहीतरी घुमतोय म्हणणे. सुरुवात आहे माझ्यापासून, त्यामुळं थोडं व्हायचं ॲडजस्ट होईपर्यंत. पण आता औदुंबर सारा येत आहे, तशी काही अडचण नाही. भगवद्गीतेच्या 4था अध्याय सगळ्यांना माहीत आहे. ज्ञान संन्यास योग, कर्मयोगाच्या नंतरचा विषय नैष्कर्मयोग, अशाही अर्थाने याची मांडणी आहे. आणि त्यामध्ये काय अडचण आहे? येतंय का आता? स्वच्छ नाही अजून येत नाही. काय होते मलाही माहीत नाही, तांत्रिक भाग त्यांचा आहे. 10व्या क्रमांकाचा जो श्लोक आहे, वीतराग भयक्रोधा मन्मया मामुपाश्रिता बहो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. हा जो 10व्या क्रमांकाचा श्लोक आहे, याच्यावरती ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या काही ओव्या सांगितल्या आहेत त्या ओवीतले हा एक ओवी आहे. अनेक विषय माऊली बोललेले आहेत किंवा भगवंत बोललेले आहेत. फार विस्तारानं त्या विषयाकडे जायचं आणि मग काही करायचं असं म्हणण्यापेक्षा थोडं साकल्यानं पाहू. परमात्म्याने जे सांगितलं आहे, आसक्ती, त्याला प्रीती प्रेम असंही म्हणता येण्यासारखं आहे. एखाद्या विषयीची ओढ होणं याला आसक्ती म्हणायचं. आणि त्या विषयानं प्रीती भय क्रोध हे ज्याच्यापासून निघून गेलेले आहेत आणि जे माझा आश्रय करून राहिले असे आणि तप ज्ञान यांनी शुद्ध झालेले जे लोक आहेत ते माझ्या रूपाला येऊन पावतात. थोडक्यात ज्यांना आसक्ती नाही आहे, ज्यांना भीती नाही आहे, ज्यांना क्रोध नाही असे लोक, किंवा ज्यांनी या सगळ्याचा त्याग करून टाकलेला आहे असे लोक, आणि याही पुढं जे तपाचरणी आहेत, जे ज्ञानी आहेत किंवा ज्यांनी ज्ञानप्राप्तीसाठीही तप केले, म्हणजे तपाचा दोन्ही अर्थानं वापर करता येण्यासारखा माऊलींनी तसाच पुढं केलेला आहे, असे जे आहेत किंवा तप करून शुद्ध झाले आहेत, ज्ञानप्राप्ती करून शुद्ध झालेले आहेत, असे लोक माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचा विस्तार करीत असताना म्हणजे माझ्यासारखे ते होतात किंवा भगवत स्वरूप प्राप्ती त्यांना होते हा जो भाग झाला. पण त्याहून पुढं जाऊन ज्ञानेश्वर माऊली वेगळ्या पद्धतीनं यातलं चिंतन सांगतात. किंबहुना परमात्मा अर्जुनाला सांगतो त्याच्यापेक्षा ज्ञानेश्वर माऊली सगळ्यांनाच अर्जुन समजून आपल्याला हा बोध देत आहे. म्हणजे परमात्म्याने जी गीता सांगितली ती एकट्या अर्जुनासाठी सांगितली, कारण बाकी 18 औक्षणीचं सैन्य तिथं उपस्थित असूनही कोणाला ती श्रवण नाही करता आली, काहीच कळलं नाही. कारण त्या सगळ्यांना स्तब्ध करून ठेवलं, मौन करून ठेवलं, काळ थांबवला त्या घडीसाठी. आणि बाकीच्याला काही कळालं नाही, फक्त अर्जुनाला कळाले. दुसरा कळालेला दुसरा जो आहे तो संजयाला दिव्यदृष्टी नाही, आणि तिथं उपस्थित असणारा दुसरा कळणारा म्हणजे हनुमंतराय आहे. बाकी कोणाला कळाली नाही, ऐकू आली नाही. त्या संजयामुळे ती आपल्यापर्यंत आली म्हणायला हरकत नाही, किंवा ज्ञानेश्वर माऊलीमुळे ती अजून जास्त विस्तृत रूपानं आपल्यापर्यंत आली. पण इथं मात्र माऊली सांगतात की जे तपाच्या म्हणजे जे तपो तेजाची राशी का एकायतन ज्ञानासी, जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. थोडक्यात भावार्थ असा आहे, जे तपाच्या तेजाने किंवा नुसत्या तपाने किंवा नुसत्या तेजाने, दोन्ही अर्थ घेण्याचा काय विषय आहे, आपण तो पुढे अजून विचार करूया. त्याने युक्त असतात किंवा
ज्ञानाचे स्थान असतात, कारण एकायतांचा अर्थ तशा अर्थाने ज्यांच्यापाशी ज्ञान आहे असे असतात जे तीर्थांनाही पवित्रता देतात किंवा तीर्थाची पवित्रता ज्यांच्या अंगी असू शकते असे लोक तीर्थरूप आहेत. तीर्थरूपचा अर्थ कसा घ्यायचा? तीर्थरूपचा अनेक अर्थाने अर्थ घेण्यासारखा विषय आहे. तीर्थरूप आपण लौकिक अर्थानं आत्ता जे वापरतो ते आपल्या वडिलांना आमचे तीर्थरूप म्हणतो. पण तीर्थ म्हणजे काय? एकच पाणी असतं, विहिरीतून काढतो आपण किंवा ओढ्यातून घेतो किंवा घरात नळाला आलेलं पाणी असतं, ते देवाला नित्य स्नानाला वापरतो. आधी असतं तोपर्यंत पाणी असतं, देवाचा स्पर्श झाला की ते तीर्थ होतं. किंवा तीर्थाचा विचार साकल्यानं खूप जरी केला, पंढरपूर तीर्थ आहे, द्वारका अयोध्या तीर्थ आहे किंवा गया वाराणसी तीर्थ आहेत. मग तीर्थ कशाला म्हणायचं? जिथे देवाची वस्ती आहे आणि जिथं पाणी पण आहे त्याला तीर्थ म्हणायचं. किंवा जिथे देवानी पाण्याच्या संपर्कानं क्रीडा केली आहे, उदाहरणार्थ गोकुळ, मथुरा, वृंदावन, ती यमुना आहे आणि यमुनेत क्रीडा केली. त्याच्या आधी यमुना नुसती यमुना आहे, पण भगवंताच्या स्पर्शानं ती तीर्थ झालेली आहे. मग हे देवाचंच नाही तर एखाद्या महापुरुषाचाही त्याला संपर्क झाला. एखादा संन्यासी आपल्याकडे येतो, एखादा महाराज मंडळी, आता वारकरी संप्रदाय म्हणून म्हणू आपण, आणि आपल्याकडे येतात आणि त्यांना आपण पाद्यपूजन करतो. पाद्यपूजा झाल्यानंतर तेच पाणी तीर्थ होतं. हे तीर्थरूपानं झालं. पण हे तीर्थ म्हणजे काय? सगळ्या तीर्थाचं ज्याला पवित्रता आहे असे आपले वडीलधाऱ्यात पहिला मातृदेवो भव पितृदेवो भव या अर्थाने पित्याचा विषय तीर्थरूप आहे. मातेचं रूप आहे ते तीर्थरूप आहे, कारण सगळ्या तीर्थाची पवित्रता त्यांच्या शरीरात आहे आणि म्हणून तीर्थरूप असं इथं विषय पण त्या अर्थाने वापरलेला आहे. मग तीर्थरूप नुसता माता पिता एवढ्या अर्थानं नाही, तर तीर्थरूप याचा अर्थ वाड वडील सगळे. वडील म्हणजे नुसते वडील, जन्मदात्रे वडील नाही, ज्ञानदात्रे किंवा ज्याला वडीलधारे ज्यांच्यापासून आपण अनेक गुण घेतो, ज्ञान देणारे अशा अर्थानं जरी म्हटलं तरी अनेक गुण घेतो, असे जे वडीलधारे आहेत त्यांनाही तीर्थरूप इथं अशा अर्थानं म्हटलेलं आहे, असा विचार करायला हरकत नाही. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी जे म्हटलेलं आहे ते लोक माझ्यापर्यंत येतात हे भगवंतांनी सांगितल्याच्या पुढे जाऊन ज्ञानेश्वर माऊली वेगळ्या अर्थानं सांगतात की नुसतं माझ्यापर्यंत किंवा माझ्या रूपाला प्राप्त होतात एवढाच विषय नाही, तर म्हणजे सर्वसामान्य लोक या पद्धतीनं तीर्थरूप येऊ शकतात, म्हणजे महात्मा येऊ शकतात. महात्मा म्हणजे माझंच रूप आहे असं यातला भाव माऊलींना सांगायचा आहे. मग त्यासाठी काय काय गोष्टींची आवश्यकता आहे किंवा काय काय गोष्टी विचार करताय ते या ओवीच्या 3 चरणात पहिलं सांगितलेलं आहे. पहिल्यांदा सांगतात जे तपो तेजाची या राशी, जे तपाने युक्त आहेत, जे तेजानं युक्त आहेत, नुसतं युक्तच नाही, राशी म्हटलेलं आहे पुढे. राशी म्हणजे नुसतं एकदा 1 वर्ष किंवा आपण ज्याला म्हणतो तप म्हणजे 12 वर्षाचा काळ, तेवढंच 12 वर्ष केलं परत काही केलं नाही. अनेक तप, माझे असत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प. येस तसं म्हणजे तप एकदाच नाही, बहुत कल्प केले. आणि त्या अर्थानं माऊली इथं विचार करतात जे तपो तेजाची या राशी, राशी म्हणजे पुंज, कारण आपल्याला लगेच लक्षात येण्यासारखा विषय. रास म्हणजे दुसऱ्याच्या ग्रहाला लागणारी किंवा दुसऱ्याला लागणारी रास अशा अर्थानं विचार करतो आपण. 12 राशी आपल्याकडे आहेत, मेष, कुंभ, अमुक तमुक, मकर, मीन, सगळ्या त्या काय असतील त्या, मिथून, या ज्या 12 राशी आहेत या सूर्याचे भ्रमणाच्या कक्षा वगैरे हा भागानं, पण त्या राशीला रास म्हणण्याचं कारण असं आहे की ते जी काही कुंभ असेल, मीन असेल, ते नक्षत्र आपल्याला आकाशात दिसतं म्हणजे एक तारा नसतो, अनेक ताऱ्यांचा तो पुंज असतो, म्हणून त्याला रास म्हणायचं. रास म्हणजे चळत, ढीग, अनेक गोष्टी एकत्रित येण्याला रास म्हणतो आपण. त्या अर्थानं राशीचा विचार आहे. म्हणजे तप सुद्धा कसं असलं पाहिजे, राशीसारखं असलं पाहिजे, अनेक तप केलेलं असलं पाहिजे. तेज सुद्धा कसं असलं पाहिजे, तेज सुद्धा नुसतं एक नाही, अनेक तेजाची या राशी, एक तेज नाही. आता तेजाचं एक वचन अनेक वचन अशा पद्धतीने विचार करायला हरकत नाही. तपाचाही एक वचन अनेक वचन अशा अर्थानं विचार करायला हरकत नाही. पण तप म्हणजे काय? तप म्हणजे शरीराच्या शुद्धीकरणासाठी केलेली साधना ज्याला म्हणू, किंवा भगवंताच्या प्रसन्न करून घेण्यासाठी केलेले
देहदंडयुक्त उपोषणच नसतं, नाही दुसऱ्याही काही गोष्टी तपात असतात. आपण जेव्हा कुंभमेळा पाहतो तेव्हा ते तपी जपी काय योगी यती हे पाहतो. ते तप केलं, काय माझी साधना चालू आहे, माझं तपाचरण चालू आहे. कोणाचं काय असावं नावं ठेवण्याचा विषय नाही, कुणी ज्याच्या त्याच्या पद्धतीने करावं. मग कुणी हात वर केलेला असतो, 12 वर्ष हात वरच आहे. कुणी हातच वापरायचा नाही ठरवला, देवालाच फक्त वापरायचा, बाकी नाही. कुणी पायावरच झोपतो, काहीच करत नाही, ते त्याचं तप आहे, ती त्याची साधना आहे. कुणी अग्नी तपाचा विषय पंचाग्नी तप करतो, 5 प्रकारच्या अग्नीची साधना करतो, दिवसभर अग्नीच्या सान्निध्यात राहतो. अनेक विषय आहेत तपाचे. देहदंडनासाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी, देहदंडनासाठी नाही, देहदंडन करायचं पण त्यातून भगवंताची प्राप्ती करायची. म्हणजे कोणत्याही खडतर काळात सुद्धा त्या गोष्टीची आठवण न होता केवळ भगवंताची आठवण राहावी एवढ्यासाठी ते तप करायचं. मग तपाच्या विषयाने जेव्हा विचार करतो, शरीर शुद्धीची क्रिया, म्हणजे तपानं शरीर शुद्ध होतं, हा विषय सर्वश्रुत आहे, सर्वाला आपल्याला ते माहिती आहे. कारण तप करीत असताना आपण ध्रुवबाळाचा विचार करतो किंवा अनेक संत महात्म्यांचा विचार करतो. काय करावं, भगवंताचं सतत चिंतन. त्यानं तप केलं, माऊलींनी सांगितलं तसं त्यांनी स्वतः तप केलेलं आहे ना. माझे असत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, पुढची पण होऊया. तपाच्या साधनेनं अनेक गोष्टी प्राप्त होतात. पण तपानं होतं काय, तर शरीराची शुद्धी होते. आणि शरीराची शुद्धी या अर्थानं तपाचा विचार आहे. नुसतं तप म्हणजे तेवढंच नाही, तप म्हणजे चिंतन, ध्यान, मनन, कष्टसाध्य आचरण म्हणजे तप. एखादी गोष्ट सहज साध्य होत नाही, त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात आणि ते तपानं प्राप्त होतात. म्हणजे त्याच्यासाठी जे घडलेले कष्ट आहेत त्याला तप म्हणायचं आहे. तपाचे अनेक विचार व्यक्त केलेले आहेत. तप म्हणजे पुण्याचरण, सदाचरण किंवा पुण्यप्राप्ती म्हणजे तप. सामान्य गोष्टी सामान्य वाटतात पण असामान्य असतात, त्याला म्हणायचं तप. मी नित्य ज्ञानेश्वरी वाचतो, सामान्य वाटतंय, सोपं आहे, पण नित्य वाचतो अवघड आहे. होतच असं नाही, सकाळी उठलं की दुसरंच काम येऊन पडतं. कुणीतरी अवचित येऊन बसतो, पाहुणा येतो, रावळा येतो, काहीतरी होतं आणि आंघोळ केल्या ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. मग दिवसभरात आपण मनात ठेवून इच्छा करून होतच असं नाही, पण त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात. सगळा वेळ दिवसभराचा संपला तरी सुद्धा रात्री झोपण्यापूर्वी का होईना नित्याचरण म्हणून ज्ञानेश्वरी वाचली की मग ते तपाचरण झालं, कष्ट साध्य झालं. सहज नाही, सोपं नाही. मग ते सदाचरण झालं, मग ते पुण्याचरण झालं. हा माणूस रोज काहीतरी करतो, रोज काहीतरी म्हणजे चांगलं करतो आणि ते जे चांगलं करतो त्याचं आचरण दुसरे लोक आपल्या पुढे ठेवतात आणि त्याच्याप्रमाणे वागतात, मग ते सदाचरण होतं. म्हणजे या अर्थानं तपाचा विषय आपण व्यक्त करायला हरकत नाही. तप म्हणजे नुसतं एवढंच नाही, विहित कर्म म्हणजे तप, विशिष्ट कर्म म्हणजे तप, कर्तव्य म्हणजे तप. आपण जन्मदत्त आपल्याला जे जे दिलेलं आहे, कारण या भगवंतांनी याच्या आधी जे सांगितलेलं आहे ते त्या चातुर्वर्णी मायासृष्टीचा विषय इथेही व्यक्त केलेला आहे. या आधीच्या ज्या वयात त्यात ते सांगितलेलं आहे, माझा जन्म कशासाठी, मी काय करतो. कारण अर्जुनानं कर्मयोग संपल्यानंतर प्रश्न विचारला देवाला, त्याची उत्तर देताना देवानं सांगितलं, सूर्याला मी हा निष्कर्मयोग सांगितला, त्याच्यापासून पुढं गेला. पण हे जात असताना अर्जुनाला शंका आली, देवा तू तर आज जन्माला, सूर्य तर मागचा आहे, मग कसं काय हे शक्य आहे. मग देवाने जे सांगितलं ते अर्जुनाला सांगितलं, की तुला जे आजचं दिसतंय ते आजच्या पुरतं आहे, कारण त्याच्या जागेत आपण बसून पाहतो. अर्जुनाला आपण एकसारखे आहेत असा विचार करा. एकसारखे आहेत म्हणजे फक्त या विषयानं बरं का, कारण अर्जुनासारखं होणं फार अवघड आहे. देवाचा परम आहे, शिष्य आहे, सखा आहे, मित्र आहे, मेहुणा आहे, भाऊ आहे, कितीतरी गोष्टी आहेत. तेवढं प्राप्त करणं फार अवघड आहे. त्याच्यासाठी देवाने ज्ञानेश्वरी सांगितली, हे भगवद्गीता सांगितली, आपल्याला नाही. पण तरीसुद्धा अर्जुनाचा विचार करीत असताना त्याला ते म्हणतात, नाही आपण ते विचार करतोय त्यापुरता, की तुला आजच्या पुरतं दिसतंय पण मला सगळं दिसतंय, कारण मी अजन्म असून जन्म घेतला एवढंच तुला कळतंय. मी जे आत्ता तुझ्या पुढे ते जन्म घेतला म्हणून आहे, मी अजन्म आहे, तो सूर्य माझ्यापासून आहे. हा सगळा विषय सांगत असताना जसं माझे तुला आजचं काही आठवत नाही, कालचं काही आठवत नाही, तुमचं आमचं तसं आहे. काल काय जेवलो आठवत नाही, जेवलोच नाही ना, काल फराळ होता, एकादशी होती ना, काही जरी जेवले असतील तर ते विषय इथे यायला लागून आहेत. मग ते
तर त्या अर्थाने अर्जुन तसा आहे. आणि देव सांगतात तुला जे स्मरण आहे ते आजच्या मूर्त आहे, मला जे स्मरण आहे ते कालचं पण आहे, त्याच्या कालचं पण आहे, आणि पुढच्या भविष्यात काय होणार तेही मला कळत आहे. या अर्थाने भगवान बोलतात. नुसतं मला माझंच नाही तर मला तुझं पण पाठ आहे. तू मागच्या जन्मात कोण होता आणि पुढं कोण होणार हेही मला माहिती आहे, कारण मीच ते निर्माण करतो. आणि त्या अर्थाने त्याला जेव्हा सांगतात मग मी जन्म घेतो हे आत्ता तुला दिसतं, ते कशासाठी घेतो? यदा यदा धर्मस्य, हे दोन्ही तिन्ही श्लोक ते आहेत. अधर्माची अवधी तोडी, दोषाची लिहिली फाडी, या अर्थाने सगळा विचार व्यक्त करतात. आणि मग पुढं सांगत असताना जसं मी करतो तसं इतरही काय करू शकतात या विषयात माऊली इथे येऊन, म्हणजे भगवंतांनी जे सांगितलंय वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता भो नांतपसा पूता मदभाव मागता, हे जे विषय बोलतात त्याचा विस्तार माऊली करताना देव काय काय करतात, देवाबरोबर संतही काय करतात याची संगती इथे लागते आपल्याला, म्हणून हे विषय बोलतोय आपण. तपाचा विषयाला करीत असताना विहित कर्म जे जन्मदत्त आलेलं आहे तेही करणं हे म्हणजे तप आहे, ते सोडून देणं म्हणजे पापाचरण आहे. या अर्थानं देव इथं बोलत आहे. हे तपाच्या विषयाने विचार व्यक्त करताना जन्मदत्त आचरण काय असावं, क्षत्रियाचं जन्मदत्त आचरण काय आहे? धर्माचं संरक्षण करणं किंबहुना प्रजेचंही संरक्षण करणं हे क्षत्रियाचं धर्मदत्त आचरण आहे, जे संभाजी महाराजांच्या चरित्रात किंवा शिवाजी महाराजांच्या चरित्रात आपल्याला पाहायला मिळतं. मी ते तपाच्या विषयाने एक विषय बोलतो फक्त. छत्रपती संभाजी महाराजांना शेवट औरंगजेबाने पकडले 1689ला संगमेश्वरात पकडलं आणि त्यांना आणून संभाजी महाराजांना त्या पुण्याजवळचं पेठ बहादूरपूर म्हणतात, त्या बहादूर किल्लाच आहे, बहादूर खानाच्या नावानं तो किल्ला उभा केलेला आहे, बहादूरगड नावानं, पेडगाव त्याचं नाव. तिथं त्याला आणून उभं केलं संभाजीराजांना. आणि ते संभाजी महाराजांना जेव्हा आणून उभं केलं तेव्हा अंगावरचे कपडे फाटले होते, युद्धात पकडलेला असल्यामुळं अंगावर जखमा झाल्या होत्या, रक्त वाहत होतं, अंगावरती सगळं रक्त लाल भडक झालेले होते. आणि संभाजी महाराजांना आपल्या समोर आणून उभं केलंय असं पाहिलं, हातापायात बेड्या घातल्या. त्यांच्याबरोबर त्यांचा दुसरा एक संभाजी महाराजांचा सहकारी होता, तो संभाजी महाराजांचा मित्र होता, संभाजी महाराजांचा म्हणजे अष्टप्रधान मंडळातला मंत्री होता, छंदोगामात्य असं त्याला किताब आहे, त्याचं नाव आहे कवी कलश. तोही त्यांच्याबरोबर कैदी झाला होता. छंदोगामात्य ही पदवी आहे. अमात्य आणि छंदोग्य, सामवेद आणि ऋग्वेद याचं दोन्हीचंही ज्ञान ज्याला आहे त्याला छंदोगामात्य म्हटलं जातं. त्याला आणून उभं केलं. तो शीघ्रकवी होता आणि तो शीघ्रकवी असल्यामुळं संभाजी महाराजांना आणून जेव्हा उभं केलं तेव्हा औरंगजेबाला अपरंपार आनंद झाला. ज्याला पकडण्यासाठी, ज्याला मारण्यासाठी मी जीवाचं रान करतोय, लाखो रुपयाचा खजिना खर्च करून मी दिल्लीतून महाराष्ट्रात आलोय, तो राजा आता माझ्यासमोर पकडला गेला आहे. ते पाहिलं, त्यानं सिंहासन सोडलं आणि खाली उतरून खाली टाकलेल्या जाजमावर परमेश्वराची प्रार्थना केली. स्वाभाविक कृत्य आहे त्याचे. पण हे पाहिलं आणि संभाजी महाराजांनी आपल्या मित्राला कवी साहेब, काय कवीजी क्या लगता है, आणि कवीने एक काव्य केलं. ते काव्य असं आहे, या वन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूप खेल्यो रंग. याचा अर्थ असा आहे की यावन म्हणजे यवन असणाऱ्या या रावणाच्या सभेत जसं बजरंग रावणाच्या सभेत उभा होता तसे संभाजीराजे तुम्ही उभे आहात. त्या रावणाच्या सभेत उभे असलेले बजरंगबली अंगाला शेंदूर लावलेले नान दिसत होते, पण आत्ता तुम्ही रणांगणात अंगावर झालेल्या जखमांनी तशाच बजरंगासारखे लाल दिसत आहात. हा झाला पहिला भाग. पण पुढचा भाग आहे जो आपल्या विचारा नाही, तो पुढचा असा आहे, जो रवी छवी देखतही खद्योत होत बदरंग. म्हणजे खद्योत म्हणजे काजवा. काजवा जेव्हा प्रकाश नसतो किंवा अंधारात असतो तेव्हा सांगतो मी प्रकाशमान आहे, पण त्याच वेळी सूर्य समोर आल्यावर काजवा कसा बदरंग होतो तसा तव तपतेज निहारके तखत तेजो आवरण. तसं तुम्हाला पाहून, या सूर्याला, या संभाजीराजाला पाहून औरंगजेबानं तुमचं तेज पाहून तख्त ताजले आहे, सोडून दिलेलं आहे. म्हणजे विषय कुठं आला,
तुमच्या तपाचं तेज पाहून औरंगजेबानंही, ज्याला तो आलमगीर म्हणून घेतो, पृथ्वीपती म्हणून घेतो, त्यानंही त्या तपाच्या तेजानं तेजलाय किंवा काजव्यासारखा तो आता सूर्यापुढे निष्प्रभ झालेला आहे. म्हणजे तपाचं तेज काय? इथं संभाजीराजाने केलेलं तप आपल्याला अभिप्रेत असं आहे की संभाजीराजाने केलेलं तप म्हणजे क्षत्रिय धर्माचं पालन, प्रजेचं संरक्षण. ज्याला भगवान परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, कधी कधी मी स्वतः करतो, कधी कधी जनतेकडून किंवा योग्य व्यक्तीकडून करून घेतो, त्या अर्थानं हा विषय इथे येतो. म्हणजे तपाचं तेज काय असू शकतं किंवा तप काय असू शकतं, संभाजीराजाने ते केलेलं आहे म्हणून औरंगजेबासारखा विषयही इथं लीन झाला. म्हणजे तप काय हे थोडक्यात कळण्यासाठी एवढा मोठा बोलायचा विषय आला. आणि या विषयाने तपो तेजाची राशी, नुसतं तपच नाही, तेजही, तव तप तेज, तप आणि तेज पाहून तपानं तेजाची प्राप्ती होते. तप तर आहेच पण तेजाचीही प्राप्ती होते. तसं इथं माऊली सांगतात तपो तेजाची राशी. कुणाला मी प्राप्त होतो किंवा माझ्या स्वरूपाला कोण प्राप्त होतात? माझ्या अर्थानं इथं संभाजी महाराज प्राप्त होतात. तव तप तेज ज्ञान, इथं ते आहे जे तेजो तपो तेजाची राशी. जे तपोमान लोक आहेत, पुण्याचरणी लोक आहेत, सदाचरणी लोक आहेत, ज्यांचं कर्म विहित त्यांना प्राप्त झालेल्या पद्धतीनं आहे, असे लोक माझ्या रूपाला येऊन प्राप्त होतात, मत रूपाला प्राप्त होतात. आणि अजून नुसते एकच नाही, त्याचे परत दुसरा विचार सांगतात का एकायतन ज्ञानासी. अजून कोण होतात? खरं तर प्रत्येक शब्दाचा विस्तार करून बोलायचं म्हणजे तर खूप वेळ जाईल. तुम्हालाही वेळ नाही, मलाही वेळ नाही. पहिलाच दिवस आहे, जास्त विचार व्यक्त करण्याचे 8 दिवस हेच चालणार आहे. त्यामुळं किती बोलावं किती नाही असं होत आहे, पण आवर घालतो, कारण मला पुढं 11 वाजता गडबड आहे, अजून वेळ खूप आहे. जे तपो तेजाची राशी का एकायतन ज्ञानासी, का किंवा की, काही ठिकाणी पाठभेदात दोन्ही येतं ना, ज्ञानेश्वरीच्या ओवीत का किंवा की, कीचा अर्थ किंवा काचा अर्थ अथवा. मग म्हणजे जे तपो तेजाच्या राशी असलेले लोक, अथवा म्हणजे हे पण आणि ते पण, किंवा हे दोन्हीही असणारे. मग दोन्ही म्हणजे कोणचे किंवा दुसरे म्हणजे कोणचे? एकायतन ज्ञानासी. मौलीने वापरलेला शब्द एकायतन फार विशेष आहे, विलक्षण आहे. एक आणि आयतन दोन शब्दाचा एकत्रित केलेला शब्द, एकत्रित पद असं म्हणता येण्यासारखं आहे. एक म्हणजे काय? एक म्हणजे दुसरा कुणी नाही असा, एकमेवा द्वितीय असं कोण आहे? ब्रह्म, परमात्मा एक आहे किंवा एकमेव तोच आहे, दुसरा कोणीही नाही. दुसरी आहे ती माया आहे, विशेष नाही, पण तोच एकटा आहे, अद्वितीय, त्याच्या बरोबरीचा कोणीही नाही, म्हणजे एकटा असा जो आहे त्याच्याविषयी इथं व्यक्त होतो. आणि ते व्यक्त करीत असताना तिन्ही चारही गोष्टी माऊली एकाच ठिकाणी आणतात की एकायतन ज्ञानासी. आयतन जे आहे ते पुढचं परत विशेष आहे, नुसतं एक नाही, पुन्हा आयतन आहे. आयतनचा अर्थ आहे जागा, स्थळ किंवा निवासाचे स्थान. मग ज्ञानाशी विचार करू. ज्ञानाचे निवासाचे स्थान जो आहे तो म्हणजे जो ज्ञानी आहे तो, सरळ सरळ, किंवा एकच ज्ञानाची ज्याची किंवा ज्ञानच त्याच्यापाशी आहे असा जो आहे तो, म्हणजे तिन्ही चारही अर्थाने विचार करता येण्यासारखा विषय आहे. म्हणजे ज्याला सर्व ज्ञानाची प्राप्ती आहे किंवा ज्याला सगळं ज्ञान एक आहे, एकायतन असा जो आहे, एक स्थान जे आहे, त्या लक्ष्यार्थानं ज्याला ब्रह्म म्हणतो ते म्हणजे एक. आणि त्या अर्थाने नाथ महाराजांनी शेत शब्द वापरलाय, परी संत कृपेसी मी आयतन. म्हणजे संत कृपा मी करतो अशा अर्थाने जे परमात्म्याचे वचन आहे ते इथं वापरलेलं आहे. म्हणजे जे ज्ञानाच्या विषयाने एकायतन आहे, ज्ञान ज्यांच्यापाशी आहे किंवा ज्ञानाची प्राप्ती असाच ज्यांनी विषय केलेला आहे त्यांनाही माझ्या रूपाची प्राप्ती होते. दुसऱ्या ओवीच्या दुसऱ्या चरणाचा अर्थ या पद्धतीने विचार करता येण्यासारखा आहे. पण ज्ञान म्हणजे काय?
एकचा विचार झाला, एकायतनचा झाला, आयतनचा झाला. एक म्हणजे भिन्न नाही असा, वेगळा नाही असा, निराळा नाही असा, सगळ्या गोष्टीने झाला. पण ज्ञान म्हणजे काय? ज्ञानाचा विचार आता काय फार अवसाकल्यानं इथे येऊन बसून बोलणं म्हणजे फार आवड आहे खरं. कारण ज्ञान म्हणजे काय त्यांच्याकडे पाहिलं की कळतं. मग परमपूज्य धोंडा महाराज असोत, भानू महाराज असोत आणि विद्यमान आता चैतन्य महाराज असोत, ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे बुद्धी, ज्ञान म्हणजे आकलनाची क्षमता, ज्ञान म्हणजे आकलनाचं सामर्थ्य, ज्ञान म्हणजे शास्त्र, ज्ञान म्हणजे मनोव्यापाराचा विषय. खूप विषय आहे. हे शब्दकोश सांगतं ते विषय हे तेवढ्यापुरतं ठीक आहे. पण ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे अनेक गोष्टी. ज्ञान म्हणजे माहिती, पण ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. देव काय आहे हे कळणं म्हणजे खरं ज्ञान आहे. भगवंताचा जन्म आणि त्याच्या कर्माची दिव्यता कळणं म्हणजे ज्ञान. आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे, मग ते शरीर असेल, मग ते धन असेल, शेती असेल, व्यापार असेल, व्यवसाय असेल किंवा अन्य कोणत्याही गोष्टी असतील, त्या सगळ्या भगवंतासाठी वापरण्याची प्रवृत्ती होणं म्हणजे ज्ञान. देवी दिला देह भजना गोमटा, नाही तर देह दिला भलत्या ठिकाणी जाऊन बसतो, काय उपयोग नाही. नारायणगावला जाऊन चालत नाही. देवानं दिलेला देह त्या अर्थानं, टाळ्या कशाला दिले, हात कशाला दिले, टाळ्या वाजवण्यासाठी दिले. पण टाळ्या पेटण्याचे तिन्ही अर्थ आहेत. तिकडचा अर्थ आपल्याला घ्यायचा नाही. आपल्याला टाळ्या भगवत भजनात चिंतनात वाजवण्यासाठी आहे. नेत्र कशाला आहे? नेत्र देवाला पाहण्यासाठी आहे. कान कशाला आहेत? भगवंताचं चिंतन श्रवण करण्यासाठी आहे. म्हणजे अनेक विषयाने त्या आपल्याला दिलेलं धन कशासाठी आहे? योग्य स्थानी त्याचा व्यय भगवंताच्या विषयानं म्हणजे ज्याला आपण खर्च करू, व्यय करू, त्यासाठी धन आहे. शेती कशाला दिली आहे? आपली उपजीविका करा, आपलं शरीर पुष्ट करा. पण आपलं शरीर पुष्ट करीत असताना भगवंताप्रत लावण्यासाठी पुष्ट करा. नुसतं शरीर पुष्ट करणं, गावात गुंडगिरी करणं याच्यासाठी धन नाही. ते धन योग्य ठिकाणी लावता आलं पाहिजे. आपलं पुष्ट करीत असताना इतरांनाही पुष्ट करता आलं पाहिजे. जे विकलांग आहेत त्यांनाही करता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करणं म्हणजे ज्ञानाची प्राप्ती होण्यासारखं आहे. किंवा भगवंताच्या चरणी धन लावणं. मागच्या वेळेस राम मंदिराच्या विषय झाला होता. मागच्या 2 वर्षापूर्वी आपण जेव्हा राम मंदिराच्या नंतरचा हा सप्ताह झाला त्यावेळेस, आणि लाखो लोकांनी रामरायाच्या चरणी धन दिलं. काही म्हणजे भारतातल्या किंवा परदेशी विद्वानांनी म्हणण्यापेक्षा धनिकांनी सांगितलं की याचा सगळा खर्च किती आहे सांगा, सगळा मी एकटा देतो, तुम्ही करून टाका. तेव्हा राम मंदिराच्या न्यासाच्या कमिटीनं म्हणून आपण न्यासाने असं सांगितलं की हे एकट्याच्या धनातून आम्हाला करायचं नाही. कारण हे राम मंदिर प्रत्येकाला वाटलं पाहिजे माझं आहे. कारण ते धनाचा योग्य उपयोग आहे. जे असलेलं धन आहे ते रामाच्या चरणी लावतोय. माझं नाही, हे देवाचं आहे, देवाला देतोय म्हणजे देव कार्याला वापरतो. असा सगळ्याचा भाव. त्यामुळे हिंदुस्थानातल्या प्रत्येक लोकांनी कोणी 10 रुपयापासून 10 लाखापर्यंत, 10 कोटीपर्यंत, 100 कोटीपर्यंत धन दिलं. म्हणजे ज्ञान सर्वसामान्यापर्यंत जाण्याचा भाव या गोष्टीत सुद्धा आहे. राम मंदिराच्या निर्मितीत सुद्धा असा विचार करायला हरकत नाही. जे एकायतन ज्ञानासी या अर्थाला त्याचा विचार करता येण्यासारखा आहे. सृष्टीत भरून राहिलेले सगळे अविनाशी असणारे पदार्थ, त्याचा काही उपयोग नाही, तरी सुद्धा त्यात परमात्मा भरून राहिला आहे हे जाणणं म्हणजे ज्ञान. आणि त्या अर्थाने जी ज्ञानाची उपासना करतात त्यांना माझी प्राप्ती होते. जे एका किंवा का एकायतन ज्ञानासी, ज्यांच्यापाशी हे परमात्मा जाणण्याचं ज्ञान आहे, नुसतं जाणण्याचं नाही तर ते लोकाला देण्याचं सुद्धा, असं इथं व्यक्त करायला हरकत नाही. मला कळाला. तुकाराम महाराजांचा विचार करा. देव घ्या कोणी आयता आला घर पुसणी, मला प्राप्त झाला आहे. पण प्राप्त झालेला लोकांच्या घराघरात जाऊन देता आला पाहिजे. ते ज्ञानी लोकांचं दुसरं लक्षण आहे. नुसतं मला प्राप्त झाला माझ्या ठाईचं वैष्णवी करायची चित्त मला प्राप्त झाला, नुसतं बसून राहिलो नाही, तो लोकांनाही देता आला पाहिजे. हे जे संतांचं विशेष आहे ते इथं विशेषण लागू होतं. जे एकायतन ज्ञानासी. आणि मग ओळीचा पुढचाही अर्थ, जे पवित्रता तीर्थासी, तीर्थरूप, असं माऊली पुढं सांगतात.
पवित्रता म्हणजे पवित्र म्हणजे शुद्ध, स्वच्छ, निर्मल, दोषरहित. मग आम्ही आमचं काम करीत असताना दोषरहित केलं पाहिजे किंवा पुण्यकारक जे असेल ते प्राप्तीच्या अर्थानं केलं पाहिजे, सुसंस्कारित अशा अर्थाने केलं पाहिजे, असा विचार इथे व्यक्त होतो. कारण पवित्रचा अर्थ तसा आहे. इतर जे आहे ते अपवित्र आहे. जे असेल ते निष्पाप असावं, जसं लहान बालकाचं असतं तसं. म्हणजे शिशुपालाचा विषय आपण मागे एकदा बोललो होतो किंवा बोललो. जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा काही अंग जास्त होती, बोटं जास्त होते, नेत्र जास्त होते, हात किंवा पाय जास्त होता. दिव्यवाणी झाली की ज्याच्या कोणाच्या मांडीवरती ठेवल्यावर एखाद्याच्या ह्याचे ते अंग गळून पडतील. म्हणजे बालकृपाना असेल तर देवापाशी गेला तर तुमचा दोष गळून पडतो. भगवान श्रीकृष्णाच्या मांडीवर त्याला घेतलं आणि त्याचे ते अंग गळून पडले. बरोबर आहे की बालकासारखं राहा. तो शिशुपाल उद्धट झाला, उर्मट झाला, दोषाची अवधी फाडी. पुढचा सगळा विषय, लहानपणी जन्मलात जे बालकाचं बालकपण असेल, तुम्ही बालक म्हणून देवाकडे जात असाल तर तुमचे दोष गळून पडतील. पण जर उन्मत्त होऊन दोष घेऊन जाल तर देव मात्र तुम्हाला मारल्याशिवाय सोडणार नाही. म्हणजे बालकासारखं निष्पाप दोषरहित असं ज्याचं आयुष्य आहे त्याला देवाने किंवा माऊलींनी इथं सांगितलं, जे पवित्रता तीर्थात, त्याला तीर्थाची पवित्रता प्राप्त होईल किंवा तीर्थाला त्याच्यासारखी पवित्रता प्राप्त होईल. दोन्ही अर्थाने विचार व्यक्त केलेला. जे पवित्र तीर्थ, मगाशी आपण विचार व्यक्त केला, एखादं स्थान त्या अर्थाने आणि या सगळ्या अर्थाने. आणि मग ते सगळे कोण असतील तर ते असे जे लोक आहेत ते तीर्थरूप होतात किंवा मत्स्वरूपाला प्राप्त होतात. पण हे सगळं सांगत असताना भगवान स्वतःविषयी सांगतात. भगवद्गीतेत सांगताना, ज्यांनी राग, क्रोध, प्रेम हे सगळं सोडून दिलेलं आहे, माझा आश्रय केला आहे, ते माझ्यापर्यंत येतात. पण माऊली मात्र इथं वेगळ्या अर्थानं आपल्याला सांगतात. नुसतं एवढंच नाही की ते माझ्यापर्यंत येतात, नाही तर ते माझ्यापर्यंत नाही येतात, ते स्वतः सुद्धा भगवंत होतात, म्हणजे तीर्थरूप होतात. अशा अर्थाने माऊली इथं बोलतात. मी चिंतनासाठी मुद्दामून ही ओवी घेतली असं मला वाटतंय. कारण पुण्यतिथीचा उत्सव जो आहे ते परमपूज्य नानांचे आहे किंवा धोंडा महाराजांचे आहे. आणि या ओवीत त्यांचं जीवन कटिबद्ध असल्यासारखं आहे. जे तपो तेजाची राशी, हे शेवटचं आम्हाला आठवतं. आम्ही लहान असताना धोंडा महाराजांना पाहिलेलं. तपोतेज, तप म्हणजे काय असतं? नित्य ज्ञानेश्वरी वाचन. हे सांगायला सोपं आहे, आचरणात अवघड आहे. मग अशी म्हटलं तसं महाराज इथं बसलेले असायचे. कधी कामाला आलो, भेटलो, वडिलांबरोबर आलो तर ते बसलेले असायचे. नुसतं नाही तर ज्ञानेश्वरी शेजारी असायचे आणि माणसं गेली की परत चालू असायचं, वाचन चालू असायचं. पुढं ज्ञानेश्वरीचा ग्रंथ हातात देणं सोसेना, शरीराला सोसेना. मग ती पानं जी आहे ती मोकळी करून घेतली, असं एक एक पान धरून वाचावं. तपो तेजाची राशी, तव तप तेज निहारके, हे तिथं आहे. किती तप करावं? दिसेना डोळ्याला तर दुर्बीण घेऊन वाचावं. एकनिष्ठता किती, देवाविषयी सगळा भाव किती, ज्ञानेश्वरीविषयी भाव किती. बरं, हे मगाशी म्हटलं तसं एकट्याला देवप्राप्ती झाली नाही, ते लोकालाही मला जे कळलंय ते अजून लोकांना कळावं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावं म्हणून जीवनाचा अट्टहास केला. गावोगावी फिरून. आजच्यासारख्या सुखसोयी नव्हत्या. कधी बैलगाडीतून जावं लागत होतं, कधी एसटीतून जावं लागत होतं, कधी रेल्वेतून जावं लागत होतं. आता फार सुखी, स्वतःची गाडी आहे, अमकं आहे, तमकं आहे, त्यात आहे, पुढं आहे, पुढचं वर्जन आहे, ॲटोमॅटिक आहे, अनेक गोष्टी आहेत, पोटातलं पाणी हालत नाही. त्यावेळेस तसं नव्हतं. आता एका दिवशी 2-3 कीर्तनं करता येतात, प्रवचनं करता येतात. त्यावेळेस तेही नव्हतं. एका गावी गेले की त्या दिवशी तिथंच राहावं. अर्थात आजच्यापेक्षा ते जास्त श्रेयस्कर होतं असं मला वाटतं. कारण ज्या घरात गावात जाईल, चैतन्य महाराज ते विषय बोलतात, ज्या घरात गावात जाईल त्या गावाचा संपर्क राहतो. लोक भेटतात, येतात, जातात. आपलं नित्याचरण सुखेनैव करता येतं. नाहीतर आज इथं, उद्या तिथं, त्यापेक्षा दिवसात 3, हे फार त्रासाचं आहे. संपर्क नाही, लोकाला काही नाही.
ज्याच्या घरात गेले त्याच्याशी संपर्क नाही, सांस्कृतिक देवाणघेवाण नाही, त्याचं दुःख आहे ते निवरायचा विषय राहत नाही, किंवा त्याला बोध करायचा विषय राहत नाही. त्याला काही नुसतं आले महाराज जीवन निघून गेले याच्या पलीकडे काही समाधान नाही. तिथं थांबता आलं पाहिजे, त्याच्याशी संपर्क झाला पाहिजे, घरातल्या बारक्या लेकराला खांद्यावर हात टाकता आला पाहिजे, त्याला चॉकलेट दिलं पाहिजे, त्याला महाराजाविषयी ममत्व निर्माण झालं पाहिजे. महाराजाविषयी म्हणण्यात अर्थ असा, ममत्व निर्माण झालं की त्याला महाराज काय करतात ते करण्याची इच्छा होते. महाराज ज्ञानेश्वरी वाचतात, आपणही वाचावी. कळेल न कळेल, जेव्हा कळेल तेव्हा कळेल, या सगळ्या गोष्टी होतात. ते धुंडा महाराजांनी घराघरात राहू नाही केलं, नुसतं सांगून केलं नाही, सदाचरण घरात राहिले. आपलं आपलं विहित कर्म जे प्राप्त झालेलं आहे, जन्म अशा घराण्यात झालाय की ज्यांनी ज्ञानाची उपासनाही केली आणि केलेलं ज्ञान लोकांना मुक्त असते वाटून टाकलं. ज्ञान एकच विषय असा आहे की जो वाटल्यानं कधीच संपत नाही, वाढत राहतो. ते धुंडा महाराजांनी केलं. म्हणजे जे तपोतेजाचे तप केलं, गावोगावी फिरणं हे तप आहे, पंढरपुरात चतुर्मासात राहणं हे तप आहे. त्यानं प्राप्त झालेलं तेज, ते तेजही साठवून ठेवलं नाही, ते लोकांनाही दिलंय. जे एकायतन ज्ञानासी, राशी तर आहेतच, सगळा विषय झाला, पण ते एकायतन ज्ञानासी, ज्ञानाचं केवळ दुसरं ठिकाण म्हणजे कोणतं? परमपूज्य धुंडा महाराज. विलक्षण म्हणजे अनेक आठवणी सांगण्यासारखा विषय असतो, अनेक गोष्टी असतात. धुंडा महाराज एकदम स्वच्छ वक्ते पण होते बरं का, स्वच्छ बोलत होते. मागे एकदा विषय बोलून गेला. महाराष्ट्रात आता लौकिक शिक्षणाला जी किंमत आहे ती मागच्या काळातही थोडीशी होती. आणि सोनूपंत दांडेकर, मामा दांडेकर हे फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपॉल, लोक त्यांना कीर्तनाला आमंत्रण द्यायचे, ते यायचे. ते नाही लोक म्हणायचे, काही आधुनिक विद्वान जे असतात ते म्हणायचे, मामा तुम्ही एवढे फिलॉसॉफीचे प्रिन्सिपॉल, एवढे विद्वान, तुमचं ज्ञान ऐकून लोकांनी त्या पद्धतीनं बदलावं असे, आणि तुम्ही सुद्धा अडाणी, अशिक्षित, अजागळ, खेडगळ या लोकांसारखं 18 दिवस आळंदी पंढरपूर चालत का जातात? हे गाढवपण आहे. आता सुविधा झाल्या, सोय झाली, मग तुम्ही कसं जायला पाहिजे? गाडीत बसावं, पुण्यातून आळंदीतनं पंढरपुरात पोचावं, तिथं काय ते तुमचा नित्यनेम करावा, वारी करावी, परत यावं. ते हसायचे, तुम्ही का जाता, का जाता विचारायचे. आणि मग मामाने दिलेलं उत्तर आहे ते विशेष आहे. ते म्हणले, छिन्नी असती माहिती आहे का? म्हणले तुम्हाला. होय. तो लोहार असतो माहिती आहे का? होय. मग ती छिन्नी लोहार त्याच्या आगीत घालतो आणि त्याला आलेला गंज किंवा त्याला आलेला बोथटपणा त्याच्यासाठी तिला गरम करतो आणि हातोड्यानं बडवतो. हो, मग काय होतं? मग त्याला काहीपणा येतो, त्याचं काम ती व्यवस्थित करते. तसं हे 18 दिवस पंढरपूरला चालत जाणं म्हणजे आमच्या बुद्धीला, आमच्या ज्ञानाला, आमच्या वर्तनाला असलेला गंज झटकून टाकणं आहे आणि 18 दिवसाचं तप आहे. हां, ती छिन्नी बडवल्यासारखं आहे म्हणले आमची. 18 दिवस ते तप करण्यासाठी म्हणून आम्ही पंढरपूरला चालत जातो. आम्हाला आलेला गंज, आम्हाला आलेला बोथटपणा किती विलक्षण आहे, सोपं नाही. मामा ते म्हणायचे. आणि ते मामा त्यांच्याकडे कीर्तन ठरवायला कोणी आले लोक की ते म्हणायचे, माझं नाही, धुंडा महाराजाचं कीर्तन करा. म्हणजे हेही तपाची तेजाची रास, तेही तपाची तेजाची रास, पण एक विद्वान दुसऱ्या विद्वानाला जाणतो तसा भाग आहे. त्यामुळे मामा म्हणायचे, धुंडा महाराजांचं कीर्तन करा. त्यांना लौकिक जगातल्या लोकांना धुंडा महाराज शिकलेत नाही शिकलेतवर व्हॅल्युएशन करायचे, आणि मामा मात्र शिकलेत नाही शिकलेतपेक्षा खरं ज्ञान कोणापाशी आहे, जे एकायतन ज्ञान असेल या अर्थाने विचार करायचे. म्हणून त्यांचा विचार व्यक्त होतो. ज्ञानाचं दुसरं स्थान कोणचं असेल तर ते धुंडा महाराज, जे एकायतन ज्ञान असेल. आणि म्हणून ओवीचा पुढचा जो अर्थ आहे तो विचार आहे, जे पवित्रता तीर्थाशी, तीर्था इतके ते पवित्र आहेत किंवा तीर्थ त्यांचे इतकी पवित्र आहेत आणि म्हणून ते तीर्थरूप आहेत. एवढाच विचार मला व्यक्त करायचा होता, म्हणून चिंतनासाठी ही ओवी घेतली. त्यामुळं झालेलं चिंतन बरोबर झालं आहे. 11ला 5 कमी आहेत, वेळेत सोडतो. झालेलं चिंतन परमात्मा पांडुरंगाच्या चरणावर, धुंडा महाराजांच्या चरणावर, बाकीच्या संत महात्म्यांच्या चरणावर समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडली गौरदेवा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल, पुंडली गौरदेवा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.
घट्ट बांधलेलं नाही आम्ही असं पण आपलं घेता काकू ह्याच्या उगारी टाकायला